भिलार स्ट्रॉबेरीचं सर्वाधिक उत्पादन होणारं म्हणून भारतात प्रसिद्ध असलेलं आणि महाबळेश्वर व पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणांच्या मधोमध वसलेलं हे गाव 8 वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी हे गाव निवडलं गेलं आणि भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून भिलार गाव नावारूपाला आलं. इंग्लंडमधलं हे वॉन वाय हे पुस्तकांचं गाव म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्या गावावरून महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राबवलेला भिलार गावातला पुस्तकांचं गावचा प्रकल्प आता देशभर लोकप्रिय होताना दिसतोय. भारतातलं पुस्तकांचं गाव म्हणून भिलारची जी ही ओळख आहे, हे पहिलं गाव आहे, एकमेव गाव आहे की हे पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. शालेय शिक्षण मंत्री असताना विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून खरं तर हे भिलारला पुस्तकांचं गाव ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू झाला. तुम्ही बघत असाल इथं 4 मे 2017 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं एक लोकार्पण झालं. काय आहे हा नेमका पुस्तकांच्या गावाचा प्रोजेक्ट, हा प्रकल्प नेमका काय? ते इतकं जगभर म्हणजे याचं नाव गेलेलं आहे, देशभर तर गेलेलंच आहे पण जगभर गेलेलं आहे. आपण नेमका या पुस्तकांच्या गावाचा हा प्रोजेक्ट एक्सप्लोर करणार आहे, माहिती करून घेणार आहे. नेमका हे कसा चालतो, वाचक कुठून येतात, कसे येतात, काय होतं, किती ठिकाणी ही दालनं आहेत, कारण पूर्ण गाव असं या पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. पण नेमकं कसं आहे हे आपण एक्सप्लोर करूया. चला तर. भिलार गावात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला असे फलक दिसतील ज्यावर संबंधित पुस्तकांच्या दालनाचा उल्लेख असेल. कथा, परिवर्तन चळवळ अशा साहित्याच्या प्रकारांनुसार पुस्तकांची दालनं तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा आढळतील. ही दालनं घरांमध्ये, रिसॉर्टमध्ये, शाळांमध्ये अशा ठिकाणी आहे. यावेळी आम्ही प्रवीण भिलारे यांच्या कथा या पुस्तकांच्या दालनाला भेट दिली. 2017ला हा प्रकल्प चालू होण्याच्या पूर्वी गेले. ते ए वन वे म्हणून गाव आहे ते. त्या गावामध्ये 25 लाख पुस्तकं आहेत आणि त्यांच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पुस्तकांचं गाव तयार करायचं अशा संकल्पने त्यांच्या मनात विचार आले. जिथे पर्यटक जास्त जातात तिथे पुस्तकाचं वाचन होण्यासाठीच प्रवृत्त लोकांना करायचे, तर ते कुठे जाऊन करायचं, तर जिथे पब्लिक जास्त जातं तर मग हे महाबळेश्वर ठिकाण असं त्यांनी निवडलं. मग महाबळेश्वरला जवळजवळ 30-35 लाख लोक हे दरवर्ष फिरायला येत असतात. मग त्यामध्ये जर ह्या 35 लाखातनं जर 5 लाख लोकांनी जर ही पुस्तकं वाचली तर त्याची ही पुस्तकाची आवड निर्माण होण्याच्या मागे त्यांचा उद्देश होता. इथे भिलारमध्ये माझी मिसेस त्यावेळेला सरपंच असल्यामुळे ते आमच्या घरी आले आणि त्यांनी विचारलं की आम्हाला तुम्हाला पुस्तकाचं गाव कराय. आम्ही डायरेक्ट हो म्हणलो आणि तेव्हापासून हा प्रकल्प चालू झाला आणि तेव्हापासून त्याला 8 वर्ष पूर्ण होत आहेत 4 मेला. आज हा आमचा एक चांगला प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालू आहे. आमचं एवढंच आहे की मराठी भाषा वाचली पाहिजे, हा आमचा एक संकल्पना आहे. आम्ही पहिली गावची मिटिंग घेतली, आम्ही 10 लोकांना आमची निवड झाली की सगळ्यांनी 10 उत्स्फूर्तपणे आमच्यात सहभाग घेतला. 10 लोकांनी मग सुरुवातीला 10 घरं आम्ही अशी निवडली आणि त्या 10 घरांमध्ये ही पुस्तकांची पहिले दालनं चालू केली. इथे एक महाराष्ट्र शासनाचं कार्यालय इथे कृषी कांचनमध्ये कार्यालय ठेवलं त्यांनी. त्यामध्ये तिथे 4 माणसं शासनाच्या पगारावरती ठेवलेली आहेत. तिथे गेल्यानंतर आपल्याला एक डॉक्युमेंटरी, तिथे 9 मिनिटाची डॉक्युमेंटरी पाहता येते आणि तिथं सगळ्याला आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि तिथे एक बुकलेट मिळतं. त्या बुकलेटमध्ये या आत्ता जी 35 घरं आहेत त्या 35 घरांची नाव आणि आमचे नंबर्स आणि त्याचा नकाशा काढलेला आहे. त्या नकाशाद्वारे तुम्हाला घरपोच आमच्या पोहोचू शकता. म्हणजे माझ्या घरामध्ये आता कथा विभाग आहे, त्या कथामध्ये कसं पोहोचायचं तर ते तुमच्या बुकलेटमध्ये आहे. तिथून ते बुकलेट घेतल्यानंतर आपल्याला त्याचा पर्याय दाखवलेला आहे, तिथे ते वाचक पोचतात. आता मी माझ्या घराचं दालन सांगतो तर माझ्या घराला दरवाजाच नाही, दरवाजा काढून टाकलेला आहे. माझं दालन हे कथेचं दालन 24 तास वाचकांसाठी खुलं आहे. इथे काय कोणाला विचारायची गरज लागत नाही, बेल मारायची काही गरज लागत नाही. पर्यटक ज्यावेळेला दारात तुमच्या येतो त्यावेळेला इथे मी एक वेगळा दरवाजा ठेवलेला आहे आणि हा हॉलमध्ये पर्यटक येऊन रात्री तुम्ही 12 वाजता इथं आमच्याकडे वाचकासाठी आला
तरी ते आमच्याकडे बसण्याची सोय, लाईटची, पंख्याची सगळी आम्ही सोयी करून ठेवलेली आहेत. आणि इथे काही दरवाजा नसल्यामुळे पर्यटक येतात, पुस्तक वाचतात आणि जातात. पुस्तकांचं गाव म्हणून नवीन ओळख मिळालेल्या भिलारमध्ये सुरुवातीला 10 दालनं होती. त्यात वाढ होऊन ती आता 35 झाली आहे. प्रत्येक दालनामधील पुस्तकांची संख्या, त्यांची निवड, हे सगळं काम करण्यासाठी समिती आहे. आता सध्या आमची एकूण 35 दालनं आहेत. 35 दालनांमध्ये आमची नाही म्हटलं तरी एकूण 40,000च्या वरती पुस्तकं आहेत इथं. यामध्ये आपण मराठी वाचन साहित्य प्रकार जे आहेत, जसं की कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, स्त्री साहित्य, लोकसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, चित्रपट, अनुवादित, संत साहित्य, अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारानुसार आपण प्रत्येक दालनामध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत. आम्हाला खुर्च्या असतील, इथे एक रॅक असेल, हे रॅक असेल, कपाट असतील आणि काही खुर्च्या, टेबल असतील, हे बसण्यासाठी आम्हाला शासनाने दिले. आणि जी आता पुस्तकं आहेत, या घरामध्ये जवळजवळ आता 2,500 ते 3,000 पुस्तकं आहेत. ही पण आम्ही शासनाने इथं आम्हाला पुरवली आहेत. आणि चांगले लेखक, कवी यांच्या ह्याच्यात प्रयत्नातून हे सगळे निवडक पुस्तकं इथं ठेवलेली आहेत. पुस्तक हे महाराष्ट्र शासन जे निवडतं आणि त्यामध्ये काही दुकानात त्यांच्या निवड असतात आणि त्यामध्ये सिलेक्ट पुस्तकं करण्याचं एक त्यांची टीम असते. ती टीम ही सिलेक्ट करत असते आणि त्यामध्ये हे सगळे पुस्तकं निवडून ही मुंबई, पुणे या ग्रंथालयातून म्हणजे दुकानातून आम्हाला सिलेक्ट करून दिले जातात. पुस्तक जे आता जसं तुमच्याकडे जर जुनी पुस्तकं असतात तर ती पुस्तकं आम्ही आमचं ऑफिस कार्यालय, शासनाचं कार्यालय ते स्वीकारतो. आम्ही घरात पुस्तकं, जुनी पुस्तक घेत नाहीत. आमच्याकडे कोण असं आलं की आम्हाला पुस्तकं द्यायची तर आम्ही त्यांना शासनाच्या, आमचं ऑफिस आहे कार्यालय, त्या कार्यालयात जाऊन आम्हाला त्यांना सांगतो की हा पुस्तक तुम्ही देऊ शकता. विशेष म्हणजे पुस्तकांच्या दालनासाठी येणाऱ्या वाचकांना पुस्तकं वाचण्यासाठी सुविधा देण्यासाठी या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या गावकऱ्यांनी स्वतःच्या घरातली, रिसॉर्टमधली जागा दिली आहे आणि त्या बदल्यात त्यांना कोणताही आर्थिक मोबदला मिळत नाही. आज आमच्या गावाचं एवढं मोठं नाव लौकिक झालेलं आहे. आज देश पातळीवरती देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव आणि जगातील 2ऱ्या क्रमांकाचं पुस्तकाचं गाव. तर कोणाला वाटत नाही की माझ्या गावाचं नाव मोठं व्हावं आणि त्यामध्ये माझा थोडा खारीचा वाटा वाटला तर असं कोणाला वाटणार नाही ना किंवा त्यातनं की मी मोबदला घेऊन मी पुस्तकं वाटेन. असं काही नाही ना, की बघा प्रत्येक माणूस हा नावासाठी आज झटत असतो. प्रत्येक माणूस नावासाठी झटत. मग मला एवढं सगळं माझं गाव जर देश पातळीवर जर गाजत असेल, एक माझ्यामध्ये थोडा वाटा असेल तर त्यातमध्ये काय आहे. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही पुस्तक वाचा. पुस्तकाने मस्तक चांगलं होतं. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला आज सगळ्यांना संदेश देत असतो की पुस्तकं वाचण्यावरून आपल्याकडे काय फिरलं. लहान मुलांना इथे पुस्तक वाचायला शिकवा, मराठी भाषा वाचवा, एवढंच आमचं संदेश आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवतो. हा प्रकल्प सुरू झाला त्यावेळी भेट देणाऱ्यांची संख्या फारशी नव्हती, परंतु कालांतरानं शाळा, महाविद्यालयांच्या सहलीमध्ये असलेले विद्यार्थी, अभ्यास गट, वाचन कट्टे यांच्या भेटी वाढल्या. पर्यटकांच्याही भेटी त्यानंतर वाढल्या आणि आता वर्षाला 3 ते 4 लाख वाचन प्रेमींच्या भेटी भिलार या पुस्तकाच्या गावाला होत आहेत. दिवसाला नाही म्हटलं तर 70-80च्या पुढे लोक भेट देतात. जेव्हा वीकेंड असतो त्यावेळी तुम्हाला 150-200 लोक किंवा एक 300-400 लोक सुद्धा इथं येऊन जातात. ज्या शनिवार, रविवार किंवा सुट्टीचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपल्याकडे लोक जास्त येतात. इथं जी आमची नोंदवही आहे त्यामध्ये आम्ही प्रत्येकांना सांगतो की नोंद करा. अशा प्रत्येक दालनामध्ये नोंदवही आणि अभिप्राय वही ठेवलेली आहे. पण जर समजा 10 व्यक्ती इथं आल्या तर त्याच्यातले 1-2च नोंद करतात, बाकीचे नोंद करत नाहीत. त्या ह्यानी म्हणजे आमच्याकडे आम्ही जे अनुमान काढलेलं आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला हे सांगतो की नाही म्हटलं तर दिवसातून 70-100 लोक येऊन जातात आणि वर्षाला नाही म्हटलं तर 1-2 लाख लोक येऊन जातात. इतर दालनांना सुद्धा भेटी देऊन जातात. गट तर येतातच इथं, पण वाचन कट्टे येतात, शालेय शैक्षणिक सहली येतात, महाविद्यालयीन सहली येतात. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जे यशदा म्हणून आपल्याकडे ट्रेनिंग सेंटर आहे तिथले काही अधिकाऱ्यांचे ग्रुप येतात. असे नाही म्हटलं तर तेच 3,500 3,000-4,000 लोक ती येऊन जातात. वर्षाकाठी नाही म्हटलं तरी अशा सहली आमच्याकडे बऱ्याच येऊन जातात. म्हणजे नाही म्हटलं तरी 1-2 लाख लोक आमच्या या प्रकल्पाला भेट देऊन जातात आणि 1 दिवसापासून 1 महिन्यापर्यंत राहणारे वाचक, पर्यटक सुद्धा इथं आहेत. महाबळेश्वरला पूर्वीपासून इथे प्रतापगड आमच्याकडे जवळ आहे. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ आहे.
त्यामुळे महाराष्ट्रामधले सर्व शाळा, जिल्हा परिषद असू द्या, सगळ्या हायस्कूलच्या ट्रिपा असू द्या, हे प्रतापगड पाहण्यासाठी किंवा महाबळेश्वर पाहण्यासाठी इथे येत असतात. हा रायगडचा रस्ता इथूनच आहे. त्याच्यामुळे इथे जाता जाताच हे भिलार पुस्तकांचं गाव रस्त्यावर लागतं. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या बऱ्यापैकी इथे जवळजवळ एका एका दिवशी 50-50 बसेस इथे येत असतात आणि ह्या शाळेंचा अभ्यास इथे घेऊन जातात. सगळे शिक्षक त्यांना इथं भिलारला घेऊन येतात आणि पुस्तकांचं गाव दाखवतात. स्तुत्य उपक्रम आहे. आज ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये काय झालं की प्रत्येक जण मोबाईलमध्ये बिझी आहे. वाचनाची आवड ही कमी झालेली आहे. कुणीही पुस्तक घेऊन वाचत नाही. अभ्यास करायचा तर मुलांना सांगावं लागते, बाबा मोबाईल बाजूला ठेव, अभ्यास कर. परंतु ही पुस्तकाची आवड आणि हे वेगवेगळ्या विषयावरची जी पुस्तकं आहेत ती वाचणं हे पूर्वीच्या काळी आपण बघितलेलं आहे. आजच्या गेल्या 20-25 वर्षामध्ये जर बघितलं, जसं मोबाईलचा उदय झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल आणि TV आले, तेव्हापासून वाचन संस्कृती ही कमी झालेली आहे. आणि हा अतिशय चांगला उपक्रम इथे भिलार गावामध्ये सुरू झालेला आहे. आम्ही महाबळेश्वरमध्ये पर्यटक म्हणून 15 जण आलेलो आहोत आणि ते फिरत असताना माझ्या डोक्यामध्ये होतं की भिलार या गावाबद्दल ऐकलेलं आहे की पुस्तकांचं गाव आहे. या ठिकाणी आपण जाऊन बघायला पाहिजे की ॲक्च्युली हा काय उपक्रम आहे, कसा चालतो. तर ती एक जिज्ञासा मनामध्ये होती आणि म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आज आलो आहोत की पुस्तकांचं गाव म्हणतायत, तर काय उपक्रम आहे. आणि जेव्हा आता आम्ही बघितलं आणि समजून घेतलं, त्यानंतर लक्षात आलं की हे वाचन संस्कृती याच्यामुळे अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये तयार होते. वाचनाची आवड तयार झाली. वेगवेगळ्या क्षेत्रामधले वेगवेगळे काम करणारे अतिशय हमाल वगैरे पासून तर सुशिक्षित लोकांपर्यंत वाचनाची आवड ही तयार झालेली आहे. पुढच्या पिढीसाठी हे खूप चांगलं आहे. मी आजच्या तरुण पिढीला हे आवाहन करेल की आपण खरंच या गावामध्ये एकदा येऊन भेट द्या आणि वाचन संस्कृती काय असते ते मोबाईल बाजूला ठेवून तुम्ही आवड ही निर्माण करा, ज्याच्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळेल. मराठी भाषा वाढावी, मराठी वाचन चळवळ विस्तारावी या उद्देशानं सुरू असलेल्या चळवळीत पुस्तकांचं गाव असलेल्या भिलार येथील या उपक्रमाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी काही अडचणी पण आहेत. सरकारनं त्या दूर केल्या तर ही चळवळ अधिक चांगल्या प्रकारे या ठिकाणी रुजू शकते, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. पण आमची एकच मागणी आहे सरकारकडे. आता गेली 8 वर्ष आम्ही हा प्रकल्प चालू करत असताना जे दिशादर्शक फलक आहेत, जे पुण्यावरून महाबळेश्वर येणारे फलक लावले ते आता फलक नादुरुस्तीला लागलेले आहेत. असे फलक सरकारने आता आम्हाला सगळे दुरुस्तीसाठी दिल्या पाहिजेत. अनेक प्रकारची अजून पुस्तकं आमच्या ती जुनं झालेत. ती जुनी पुस्तकं आता नवीन पुस्तकामध्ये रूपांतर हे सरकारनं आम्हाला केलं पाहिजे. आणि पुस्तक जर वाचाल तर आपलं मस्तकाचं एक चांगल्यामध्ये प्रकार हे होतं. त्यामुळे पुस्तक वाचण्यावरून आपण आज जे सगळे अधिकारी आज बघतो आपण, हे सगळे पुस्तक वाचून अधिकारी झालेले आहेत. त्यामुळे आम्ही हे जे संगोपन पुस्तकांचं करतोय हे काय आमच्यासाठी करत नाही. जे येणाऱ्या वाचक असेल त्या वाचकांसाठीच आम्ही इथं बसलेलो आहे. आम्ही कुठल्याही या दालनामध्ये कुठलंही भाडं घेत नाहीये किंवा लाईट बिल सुद्धा घेत नाही. आम्ही सगळं फ्री ऑफ कॉस्ट ठेवले. आमची जे माहिती आम्ही सांगतो ते फक्त आमची एकच म्हणणं आहे की मराठी भाषा वाचली पाहिजे. आता मोबदल्याची काही गरज वाटत नाही आम्हाला काय मोबदला आम्ही मागत नाही शासनाकडे. पण आमच्याकडे असं एकच आहे की आम्हाला त्यातून जे लाईट बिल येतं त्यामध्ये आम्हाला सूट द्यावी. आमच्याकडे जे आता इथे कसं असतं, उन्हाळा फार कमी असतो आणि पावसाळा आणि हिवाळा जास्त असतो. त्यामुळे घरामध्ये येताना बऱ्यापैकी लाईट आमची कायमस्वरूपी लागते. पर्यटक एकदा घरात आला तर ती लाईट सारखे दिवसभर आमची लाईट चालू असते. मग त्यातनं आम्हाला आमची मोठी मागणी नाहीये की लाईटच्या जो बिल आहे त्यात आम्हाला त्यात थोडी सुटी मिळावी. तर सरकारनं ज्या 8 वर्षापूर्वी जे आम्हाला दालनाच्या मध्ये थोडे कबाट्स असतील, रॅक असतील, टेबल खुर्च्या असतील किंवा अनेक नवीन पुस्तकं प्रकारची नवीन पुस्तकं असतील आणि थोडं गावामध्ये थोडं जरा आमच्या सुशोभीकरण किंवा ज्या चौकामध्ये मोठे जरा पुतळे असावे, काहीतरी सेल्फी पॉइंट्स असावेत, अशा पद्धतीने काही नाविन्यपूर्ण गोष्टी या सरकारनं केल्या पाहिजेत. ज्या आता आम्ही सांगण्यापेक्षा सरकारनं काही चांगले तज्ज्ञ ते निवडले पाहिजेत आणि त्या तज्ज्ञांच्या मार्फत पुस्तकांच्या गावात जसा पर्यटक जास्त कसा वाढेल त्याच्यावर लक्ष शासनाने दिलं पाहिजे असं मला वाटतं. पुस्तकांचं गाव म्हणून ओळख मिळवलेल्या भिलार गावातले ग्रामस्थ या उपक्रमात इतके एकरूप झाले की इथं आलेल्या पाहुण्यांना किंवा लग्न समारंभात आता पुष्पगुच्छ वा शाली दिल्या जात नाहीत, तर पुस्तक भेट दिलं जातं. 2 वर्षापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं. त्या मुलीच्या लग्नामध्ये आम्ही नारळ, शाल काही दिली नाहीये. आम्ही पुस्तक दिले. आम्ही एक गुलाबाचं फूल आणि पुस्तक
मी जवळजवळ 4.5 लाखाची पुस्तकं माझ्या मुलीच्या लग्नामध्ये दिलीत. आम्ही आता तेव्हापासून आमच्या गावामध्ये आम्ही पुष्प किंवा बुके देत नाहीये किंवा शाल देत नाही. आम्ही सर्वांना पुस्तक देतो. कारण पुस्तकाच्यामुळे शाल आणि नारळ तेच होऊन जातं. पण पुस्तक मिळालं की हे घरी घेऊन जातात लोकं आणि ते वाचन करतात. असे आता प्रत्येक आमच्या गावामध्ये सगळी प्रथा तशीच पडलेली आहे. पुष्प नको आम्हाला पुस्तक द्या. म्हणजे अशी एक संकल्पना आम्ही आमच्या गावामध्ये चालू आहे. पुस्तकांचं गाव म्हणून भिलारची जी ओळख आहे ही आता जगभर झालेली आहे. या गावात आल्यानंतर तुम्ही म्हणजे पुस्तकांचं गाव ही जी कल्पना आहे ही समजून घेण्यासाठी तुम्ही इथं येता त्यांच्या प्रकल्प कार्यालयात आणि इथून तुम्हाला 35 ठिकाणी ही दालनं आहेत. मग कथा असेल, साहित्याचे वेगवेगळे प्रकार असतील, यानुसार ही दालनं आहेत. आणि तुम्ही म्हणजे हा जो रस्ता आहे गावातून जाणारा त्याच्या दुतर्फा ह्याचा म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याचे बोर्ड लागलेले आहेत, फलक लागलेले आहेत आणि तिथं तुम्हाला कळतं की इथं कोणत्या प्रकारचा साहित्य प्रकार आपल्याला मिळणार आहे. हे सगळं बघितलं. वाचन संस्कृती वाढण्यासाठी एखादं गाव त्याच्यामध्ये पूर्ण आहुती दिल्यासारखं सोबत येतं हा प्रकार दुर्मिळ आहे आणि ते कामही दुर्मिळ आहे. कारण इथं कुठलाही मोबदला या लोकांना ज्यांनी आपल्या घराचा भाग हा या चळवळीसाठी राखीव केला त्यांना कुठलाही मोबदला सरकारकडून मिळत नाही, येणाऱ्या पर्यटक किंवा वाचकांकडून सुद्धा मिळत नाही. केवळ आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती ही अधिक समृद्ध व्हावी, तिची जी नाळ आहे ती घट्ट व्हावी आणि येणाऱ्या नवीन पिढीबरोबर हे नातं अधिक दृढ व्हावं यासाठीची ही चळवळ आहे. मला वाटतं महाराष्ट्रातलाच पर्यटक नाही किंवा वाचक नाही तर जगभरातून या महाबळेश्वर आणि पाचगणीच्या ठिकाणी येणारा जो पर्यटक आहे हा या भिलार गावाला येतो, इथल्या ह्या वाचन संस्कृतीला समजून घेतो आणि ही वाचन संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी हातभार लावतो. तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटला, हे गाव कसं वाटलं, हे पुस्तकांचं गाव, ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही आम्हाला कळवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपली ही मराठी भाषा, मराठी वाचनाची जी संस्कृती ती अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी आपला हातभार लागला पाहिजे. धन्यवाद.